नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गमूळ हा टॉपिक पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग कशा पद्धतीने काढायचे, संख्या कुठलीही असू द्या, वर्ग सहजरित्या कसे काढता येईल याविषयीच्या सर्व ट्रिक्स आपण पाहिलेल्या आहेत. पण यानंतर जर समजा काही संख्या दिलेल्या असेल, त्या संख्येचे वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने. आता यामध्ये सुरुवातीला वर्गमूळ म्हणजे काय ते समजून घेऊ. ठीक आहे. आता साधारणतः वर्गमूळाचं या पद्धतीने चिन्ह असतं. ठीक आहे. आणि या वर्गमूळामध्ये जी कुठली संख्या असणार आहे त्या संख्येचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचं असतं. ठीक आहे. मग यामध्ये जी काही संख्या असणार आहे, आता इथे आपण n ही एक संख्या घेतलेली आहे असं मानू. एनच्या ठिकाणी कुठली तरी संख्या असणार आहे. तर ही जी संख्या असणे, या संख्येला आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणत असतो. ती काय असते? पूर्ण वर्ग संख्या. तरच कुठली पूर्ण वर्ग संख्या असेल तरच आपण तिचे वर्गमूळ काढू शकतो. तसं दुसऱ्या संख्यांचं सुद्धा काढता येतं, पण त्याला वेगळी मेथड वापरावं लागते. ठीक आहे. पण या ठिकाणी बघा, ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यांचं वर्गमूळ आपल्याला सहज मिळत असते. आता साधारणतः 2 अंकी संख्या जर असतील, ठीक आहे, तर त्यामध्ये साधारणतः नाही काही झालं तर 1 ते 30 पर्यंत, 40 पर्यंत किंवा 60 पर्यंत आपले हे वर्ग पाठ असतील किंवा असू शकतात. ठीक आहे. मग जर अशा काही संख्या तुम्हाला वर्गमुळात दिसत असतील तर तुम्ही त्याचे जे काही वर्गमूळ असणार ते सहजरित्या सांगू शकता. ठीक आहे. मग वर्गमूळ आणि पूर्ण वर्ग संख्या यांच्यामध्ये फरक काय नेमका? पूर्ण वर्ग संख्या आपण कशाला म्हणतो? ज्या संख्या कुणाचा तरी वर्ग आहे, जसं की 1 1 चा वर्ग आहे, 4 ही 2 चा वर्ग आहे, 9 3 चा वर्ग आहे, 16 4 चा वर्ग, 25 5 चा वर्ग आहे. अशा या ज्या संख्या आहेत यांना आपण पूर्ण वर्ग संख्या असे म्हणत असतो. ठीक आहे. आणि या उलट वर्गमूळ, वर्गमूळ काय असणार आहे? तर त्यालाच तुम्ही उलट प्रश्न करायचा आहे. जसं की समजा 5 चा वर्ग 25 आहे, त्याला उलटा प्रश्न विचारायचा आहे. 25 हा कुणाचा वर्ग आहे? 25 हा कुणाचा वर्ग आहे? तर 25 हा 5 चा वर्ग आहे. म्हणजेच इथे काय होतं की 5 ही जी संख्या आहे हे 25 चे वर्गमूळ झाले. बरोबर आहे. 5 हे काय असणार आहे? 25 चे वर्गमूळ. म्हणजे एखादी पूर्ण वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग असणार आहे ती संख्या म्हणजे त्याचं वर्गमूळ. जसं की आता 49, 49 हा 7 चा वर्ग आहे. बरोबर आहे. मग उलट प्रश्न केला, समजा 49 ही संख्या कुणाचा वर्ग आहे? तर ही जी संख्या आहे 7 चा वर्ग आहे. तर या ठिकाणी 7 काय असणार आहे? ही असेल वर्गमूळ कुणाचं? 49चं. तर अशाच पद्धतीने तुम्हाला यामध्ये पूर्ण वर्ग संख्या दिलेल्या असतील आणि त्यांचं वर्गमूळ आपल्याला इथे काढावं लागणार आहे. आता वर्गमूळ काढत असताना किंवा वर्ग काढत असताना काही गोष्टी आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. आता साधारणतः परीक्षेमध्ये 4 ऑप्शन दिलेले असतात. मग काही वेळेस वर्ग न काढता किंवा वर्गमूळ न काढता तुमच्या फक्त ऑब्झर्वेशनवरच तुम्हाला कळून जातं की ही जी संख्या असेल की ही कोणाचा वर्ग आहे किंवा कोणाचे वर्गमूळ आहे, या गोष्टी आपल्याला सहज लक्षात येऊ शकतात. पण त्यासाठी काही बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं ठरतं. ठीक आहे. दरवेळेस शॉर्ट ट्रिक्सच कामाला येईल असं काही नाही. या बारीक सारीक गोष्टी लक्षात असतील तर शॉर्ट ट्रिक्स पेक्षाही जास्त काम करतात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, इथे आपण अंक लिहून घेतलेले आहेत. 0 1 2 3 4 5 9 पर्यंत. आणि हे काय? संख्येचे एकक स्थान. आता कुठलीही संख्या घ्या, त्या संख्येचं एकक स्थान यापैकीच कुठलं तरी असणार आहे 0 ते 9 पर्यंत. या व्यतिरिक्त दुसरं असू शकतं का? नाही. मग या ठिकाणी पुढे काय घेतलंय? वर्ग संख्येचे एकक स्थान. वर्ग संख्येचे म्हणजे इकडे तुम्ही जी संख्या घ्याल त्या संख्येचा वर्ग घेतल्यानंतर त्या संख्येच्या एकक स्थानी मिळणारे हे अंक आहेत. ठीक आहे. हे पण आपल्याला 0 ते 9च्या दरम्यान, 0 ते 9 पर्यंत आहे मिळतात समजा. त्याच्यामध्ये काही अंक नाही आहेत. ठीक आहे. आता यामध्ये बघा, आता ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 0 मिळेल त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा तुम्हाला 0च मिळतो. बघा, समजा मी जर म्हटलं 10चा वर्ग घ्यायचा आहे, 10चा वर्ग. आता याच्या एकक स्थानी 0 आलेला आहे. बरोबर आहे. आणि 10चा वर्ग किती असतो? 100 असतो.
बरोबर आहे. मग याच्या एकक स्थानी सुद्धा शून्यच आपल्याला मिळतोय. मग कुठलीही संख्या घ्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे, त्याचा वर्ग केल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या वर्गाच्या एकक स्थानी शून्यच मिळणार आहे. ठीक आहे. तर हे कशासाठी तुम्ही सहजरित्या ओळखू शकता. फक्त एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल ना, तर त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी तर शून्य येणारच आहे. पण त्यामध्ये बघा, ते जे शून्य येतात ते पेअर्सने येतात, पेअर म्हणजे जोडीने येतात. एक तर तुम्हाला 2 शून्यच मिळतील, नाहीतर 4, नाहीतर 6, नाहीतर 8 अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व सम संख्येमध्येच मिळेल. 2, 4, 6, 8 या पद्धतीने तुम्हाला 3 शून्य दिसणार नाही तिथे. 3, 5, 7 अशी जर दिसली तर ती वर्ग संख्या होणारच नाही. ती वर्ग संख्या होणारच नाही. आणि सोबत शून्याच्या अगोदर जी काही संख्या असेल ती पण एक वर्ग संख्याच असली पाहिजे. या ठिकाणी बघा, इथे शून्याच्या अगोदर कोण आहे? 1. 1 सुद्धा हा एकचा वर्गच आहे. आता हे थोडं ऑड वाटत असेल. दुसरं एक्झाम्पल घेऊया. समजा मी जर घेतली ते 50, मग 50 चा वर्ग काय होणार आहे? तर इथे 5 चा वर्ग 25 आणि 5 वर किती शून्य आहे? एकच शून्य, त्याचे डबल शून्य इथे द्यायचे आपल्याला. तर हा झाला 50 चा वर्ग. तर याच्या एकक स्थानी शून्य आहे, तर येणाऱ्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा शून्य मिळतोय. पण मी जी गोष्ट सांगितली होती काय, जर समजा शून्य असेल तर ते शून्य कसे असतील? जोडीनेच येईल पाहिजे. कसे असले पाहिजे? जोडीने. इथे जोडीने आणि त्याच्या अगोदर जी काही संख्या मिळेल ती एक पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे. तर या ठिकाणी ही काय एक पूर्ण वर्ग संख्या आहे 25. ठीक आहे. हे झालं शून्याच्या बाबतीमध्ये. 1. आता या ठिकाणी बघा, 1 आणि 9 ज्या संख्येचे एकक स्थानी तुम्हाला 1 किंवा 9 हे मिळतील, तर त्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा तुम्हाला एकच मिळणार आहे. मग अशा कुठल्या संख्या आहेत? 11. 11चा वर्ग 121. बघा, इथे पण एकक स्थानी 1 आणि इथे पण एकक स्थानी 1 मिळतोय. अजून जर संख्या घ्यायची म्हटली तर कुठली घेऊ शकतो आपण? 21 घेऊन पहा. 21 जर घेतलं तर 441 आहे. एकक स्थानी आपल्याला एकच मिळतोय. ठीक आहे. यानंतर 9 बघा. 9 साठी काय होणार आहे? 19 चा वर्ग घेतला समजा. एकक स्थानी 9 आलेलं आहे. 19 चा वर्ग 361. किती मिळतोय? 361. आणि बघा इथे पण एकक स्थानी काय आहे? एकच आहे. म्हणजे तुम्हाला ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 आणि 9 मिळतील, ते त्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा तुम्हाला काय मिळेल? एकच मिळेल. काय मिळणार आहे? एकच. जे समजा ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, एखादी संख्या दिलेली समजा ज्याच्या एकक स्थानी 1 असेल, मग त्याच्यावरून तुमच्या सहज लक्षात येईल की कुठल्या संख्येच्या एकक स्थानी 1 दिसतोय आपल्याला. बरोबर आहे. जर सगळ्या ऑप्शन मध्ये वेगवेगळे असतील आणि फक्त एकाच संख्येच्या एकक स्थानी 1 दिलेला असेल, तुम्ही सहजरित्या म्हणजे तिथे तुम्हाला वर्ग काढण्याची गरजच पडणार नाही. ठीक आहे. सहजरित्या तुम्हाला उत्तर मिळून जाईल. यानंतर हे झालं आता 1 आणि 9 साठी. यानंतर बघा 2 आणि 8. 2 आणि 8 ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 2 किंवा 8 म्हणजे हे मिळतील, तर तुम्हाला जी वर्ग संख्या मिळणार आहे त्याच्या एकक स्थानी किती मिळतील? 4 मिळणार आहे. किती? 4 मिळतील. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, एक संख्या घेऊ आपण. 12 घेतली समजा. 12 चा वर्ग 144. तर या ठिकाणी एकक स्थानी 2 आलेला आहे आणि इथे बघा याच्या एकक स्थानी किती आहे? 4. जर संख्येच्या एकक स्थानी 2 आहेत, तर जी वर्ग संख्या असेल त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी किती मिळणार आहे? 4 मिळणार आहे. 8 साठी बघा, 18चा वर्ग घेतोय आपण. 18चा वर्ग किती? 324. 324. तर या ठिकाणी बघा एकक स्थानी किती आहे? 8 आहेत आणि वर्ग संख्येच्या एकक स्थानी किती मिळत आहेत? 4 मिळत आहेत. बरोबर आहे. हे झालं 2 आणि 8 साठी. यानंतर बघा 3 आणि 7. ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 3 मिळेल किंवा 7 मिळेल, तर त्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी कोण मिळतंय?
9. कोण मिळतंय 9. जसं की 17. 17 एक संख्या घेऊया आपण. 17चा वर्ग. 17चा वर्ग 289. एकक स्थानी काय इथे बघा, इथे एकक स्थानी 7 आहे, इकडे एकक स्थानी किती मिळत आहेत 9. झालं 17 साठी. इथे काय 13चा वर्ग काय इथं 13चा वर्ग किती 169. याच्या एकक स्थानी इकडे 3 आहे, इकडे काय 9 मिळत आहे. म्हणजे काय लक्षात ठेवावं लागणार आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 किंवा 7 हे मिळत असेल तर त्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी किती मिळणार आहेत 9च मिळतील. ठीक आहे. यानंतर 4 आणि 6 संख्येच्या एकक स्थानी 4 किंवा 6 असतील तर त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी किती मिळत आहेत 6. समजा आपण घेतले 14. 14चा वर्ग किती मिळणार आहे 196. बरोबर आहे. याच्या एकक स्थानी किती आहे 4 आहे आणि याच्या एकक स्थानी किती मिळते 6 मिळत आहे. ठीक आहे. हे झालं 14 साठी. अजून कुठला 16चा वर्ग घ्यायचा आहे, जास्त दूर जाण्याची गरज नाही. 16चा वर्ग किती 256. बघा इथे एकक स्थानी 6 आणि इकडे एकक स्थानी किती 6 मिळत आहे. तर असे रीते ज्या संख्येच्या एकक स्थानी 4 आणि 4 किंवा 5 मिळाले तर वर्ग संख्या काय मिळणार त्याच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 मिळते. आणि शेवटी आता 5 राहिले फक्त. तर 5 एकदम सिंपल आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 तर त्याच्या एकक स्थानी तुम्हाला किती मिळणार आहे त्याच्या वर्ग संख्येच्या 5च मिळणार आहे. पण साधारणतः अजून पुढे जाऊन जर विचार केला तर 5 न तर ते शेवटची 2 अंकी संख्या जी असते ती 25च असते. किती असते 25 असते. ठीक आहे. तर इथे बघा 25चा वर्ग घ्या, तो किती मिळतो 625 मिळतो. बरोबर आहे. शेवटी इथे बघा एकक स्थानी 5 आहे आणि इथे सुद्धा एकक स्थानी 5 आहे. तर याचा अतिशय तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. म्हणजे सहजरित्या आपण याचा वर्ग ओळखू शकतो किंवा वर्गमूळ. याचा उलट विचार जर केला तर वर्गमुळासाठी आपल्याला ते फायदेशीर ठरतं. ठीक आहे. म्हणजे जसं आता संख्येच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 0 दिसला, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की हा कोणाचा वर्ग असला पाहिजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 दिसेल त्या संख्येचा असला पाहिजे. बरोबर आहे. ज्या संख्येच्या ठिकाणी तुम्हाला 1 वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1 दिसत असेल मग ती वर्ग संख्या म्हणजे ती त्या वर्ग संख्येचं वर्गमूळ कुठली संख्या असणार आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असणार आहे किंवा 9. म्हणजे या दोघांमध्ये तुम्हाला कम्पेअर करावं लागणार आहे, या दोघांचाच विचार करावा लागणार आहे. मग एक तर ही संख्या असेल किंवा ही असेल. बरोबर आहे. नंतर 4 बरोबर आहे. ज्या संख्येच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 4 दिसले मग तिथे तुम्हाला एक तर त्या संख्येच्या म्हणजे त्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी एकतर 8 असतील किंवा 2 असतील. ओके. तसंच इथे बघा 9 ज्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 9 दिसतील मग त्या संख्येचं वर्गमूळ त्या संख्येच्या एकक स्थानी एकतर 3 असणार आहे किंवा 7 असणार आहे. ओके. म्हणजे असा विचार आपण इथे करतोय नंतर. आणि ज्या संख्येचे वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 मिळेल तर ती एक तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी तुम्हाला एक तर 4 मिळतील किंवा 6 यापैकी कुठलं तरी असणार आहे. आणि याचा तर काही प्रॉब्लेमच नाहीये. एकक स्थानी तुम्हाला इकडे वर्ग संख्येच्या 5 मिळत असेल तरी डेफिनेटली इकडे 5च आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याला लक्षात ठेवा, याचा फायदाच होणार आहे आपल्याला. ठीक आहे. जेणेकरून सहजरित्या आपण ऑप्शन मधून उत्तर काढू शकतो. ठीक आहे. अजूनही काही महत्वाच्या गोष्टी आहेत की त्याच्यावरून आपल्याला ओळखता येईल की दिलेली संख्या ही वर्ग संख्या आहे किंवा नाही. ठीक आहे. यानंतर काही महत्वाचे मुद्दे पाहूयात. आता यामध्ये बघा पूर्ण वर्ग संख्या. आता या अगोदर आपण पूर्ण माहिती घेतलेलीच आहे पण आता थोडक्यात पाहिजे फक्त. ज्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला 1 4 5 6 9 आणि 0 हे मिळतील ते पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकच असेल का नाही, मी फक्त पूर्ण वर्ग संख्याबद्दल बोलतोय. कुठल्याही पूर्ण वर्ग संख्या घ्या
त्यांच्या एकक स्थानी तुम्हाला 1, 4, 5, 6, 9, 0 हेच अंक मिळतील. या व्यतिरिक्त अंक मिळणार नाही. तर त्या पूर्ण वर्ग संख्या होतात. ठीक आहे. पण मग या ठिकाणी मी जर म्हटलं तर 14, तर 14 ही वर्ग संख्या नाहीच आहे. फक्त हे आपण जे बोलतोय हे फक्त पूर्ण वर्ग संख्याबद्दल बोलतोय. तर त्यांच्या एकक स्थानी आपल्याला हेच अंक पाहायला मिळतील, 1, 4, 5, 6, 9 आणि 0. आणि ज्या पूर्ण वर्ग संख्या होत नाही, काय, ज्या पूर्ण वर्ग संख्या होत नाही त्यांच्या एकक स्थानी तुम्हाला 2, 3, 7, 8 ही अंक दिसतील. ठीक आहे. तर याचाही तुम्हाला फायदाच होईल. थोडक्यात आपल्याला ओळखण्यासाठी पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे आणि कुठली नाही हे आपण थोडा एक अंदाज लावू शकतो. आता अंदाज लावू शकतो असं का म्हणतोय मी, कारण की हे जरी अंक समजा इथे एक संख्या घेतली मी आता 56, तर 56 ही वर्ग संख्या होत नाही ना, बरोबर आहे. यामध्ये 64, आता ही वर्ग संख्या होती पण ही वर्ग संख्या होत नाही. याच्या एकक स्थानी इथे 4 सांगितलं तर 4 आलेला आहे, एकक स्थानी 6 आहे, याच्या एकक स्थानी 6 आहे, पण ही पूर्ण वर्ग संख्या होत नाही. फक्त एक चान्स, जसं आता ही संख्या लहान असेल तर आपण ओळखू शकतो, पण मोठ्या संख्या असतील पण एक अंदाज, त्याच्यातूनच आपण काही ऑप्शन कॅन्सल करू शकतो की हा ऑप्शन होणार नाही, हा होऊ शकतो. अशा पद्धतीने थोडासा अंदाज आपल्याला इथे लावता येतो, बाकी काय नाही. ठीक आहे. सोबत जर ते शून्याचं सांगितलं तुम्हाला, कुठलीही संख्या असू द्या संख्येच्या शेवटी शून्य असेल तर एकतर समजा जर तुम्हाला एखाद्या संख्येमध्ये 3 शून्य मिळाले शेवटी, किंवा 5 मिळाले, किंवा 7, म्हणजे विषम संख्या जर असेल शून्यांची, ती वर्ग संख्या होणार नाही, ती वर्ग संख्या होणार नाही. तर शून्याच्या बाबतीत काय असतं की शेवटी तुम्हाला जे शून्य मिळतात ते पेअरने असतात, म्हणजे जोडी जोडीने. मग ते 2 असू शकतात, 4, 6, 8, 10, पण कशी जोडीने असतात. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर जी काही संख्या असणार ती एक पूर्ण वर्ग संख्या असेल, तरच ती वर्ग, म्हणजे तरच तो कोणाच तरी वर्ग असणार आहे. ठीक आहे. जसं की समजा 40 ही संख्या घेतो मी. ठीक आहे. तरी ते 4चा वर्ग 16 आणि हे एक शून्याचे डबल शून्य, 2 शून्य. आता 40चा वर्ग 1600 होतोय, बरोबर आहे. पण मी जर म्हटलं इथे, मी जर 1700 घेतलं, 2 शून्य तर आहे, 2 घ्या, समजा इथे 4 घेतले, 2 जोड्या आहेत, बरोबर आहे. पण याच्या अगोदर जी संख्या आलेली आहे ती एक पूर्ण वर्ग संख्या नाही ना, ती पूर्ण वर्ग संख्या आहे का, नाही, म्हणून ही एक वर्ग संख्या होणार नाही. पण या ठिकाणी बघा, इथे जसे आपल्याला पेअर पाहिजे, जोडी पाहिजे, ती एक आलेली आहे, आणि त्याच्या अगोदर जी संख्या आहे ती एक पूर्ण वर्ग संख्या आहे. कोणाचा वर्ग आहे हा, 4चा वर्ग आहे, बरोबर आहे, 16, म्हणून ही एक पूर्ण वर्ग संख्या होईल. तर असंही आपल्याला ओळखता यायला पाहिजे. जर समजा असं काही असतं तर मग सहजरित्या सांगतात की ही वर्ग संख्या होत नाही, बरोबर आहे. तर या लहान लहान गोष्टी असतात लक्षात ठेवण्यासारख्या, याच्यातूनच आपल्याला ऑप्शन थ्रू, म्हणजे ऑप्शन मधून गेलं तर उत्तर सहजरित्या काढता येत असतं. दरवेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह केलं पाहिजे अशातला काही प्रकार नसतो. या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात आपण ह्या सोडून देत असतो. या जर लक्षात ठेवल्या तर बऱ्याच वेळेस एक्झाम्पल सोडवण्याची गरज सुद्धा पडत नाही, आपण सहज त्याचं उत्तर काढू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भाग, साधारणतः वर्ग संख्या कशी ओळखायची, वर्गमूळ कसं ओळखता येईल आपल्याला. तर पुढील व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं, साधारणतः 2 अंकी संख्या असेल 50-60 पर्यंत, ते आपण त्याचं सहज वर्गमूळ सांगू शकतो. पण त्याच्यापेक्षा मोठ्या संख्या जर असतील मग थोडं अवघड जातं वर्गमूळ काढण्यासाठी. मग यासाठी काही शॉर्ट ट्रिक्स आहे आपल्या, त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.